Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। पाणी दिल्यानंतर लगेच मिसेसनी चहा वगैरे केला, चहा केल्यानंतर वहिनी चहा चांगला झाला, मी इथंच जेवून जाणार आहे म्हटले। आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि खासदार राहुल गांधी यांचा आज कोल्हापूर दौरा होता। आज सकाळी त्यांनी जेव्हा विमानतळावरती आगमन झालं त्यानंतर पहिल्यांदा जे नियोजित कार्यक्रम होते हे सोडून पहिल्यांदा ते उसगाव या ठिकाणी आले आणि उसगाव गावात त्यांनी प्रवेश केला। ज्या ठिकाणी प्रवेश केला त्या ठिकाणी आपण आहोत। हे बाबासाहेब आंबेडकर चौक उसगाव या ठिकाणचं जे एका परिवार आहे त्यांच्यासोबत त्यांनी बातचीत केली। त्या परिवारासोबत त्यांनी अनेक जवळपास अर्धा तास या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या परिवारासोबत विचारपूस केली। असा परिवार म्हणजे सनदे परिवार आणि या सनदे परिवाराला आपण पाहू शकतो की त्यांचा एक टेम्पो चालक आहे, टेम्पोचा व्यवसाय आहे आणि दुसरी गोष्ट त्यांची या आपण हा पाहू शकतो की ही आंबेडकर वसाहत आहे आणि या वसाहतीमध्ये हे सनदे कुटुंब राहतं। आज सकाळी जेव्हा सनदे कुटुंबांच्या सोबत राहुल गांधी अचानक त्यांच्या निवासस्थानी आले, त्यांच्या परिवारामध्ये त्यांची 2 मुलगे आहेत, त्यांच्याशी बातचीत केली। त्यांच्या परिवारामधल्या अनेक जे व्यथा आहेत किंवा त्या परिवाराबद्दल अनेक विचारपूस आहे ही त्यांनी पाहिली। हे सनदे कुटुंबांचं निवासस्थान आहे आणि या ठिकाणी राहुल गांधी सकाळी जवळपास अर्धा तास या ठिकाणी आहेत। आपण सनदे परिवारासोबत बातचीत करणार आहोत आणि परिवारामध्ये आणखीन त्यांच्याकडून जाणून घ्या की परिवारासोबत त्यांनी कोणती बातचीत केली आणि हे या ठिकाणी राहुल गांधी जेव्हा आले त्या ठिकाणी सनदे परिवार या ठिकाणी उपस्थित होता। त्यांची 2 चिरंजीव आहेत, स्वतः सनदे आहेत, यांच्याशी त्यांनी बातचीत केली आणि काय बातचीत केली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। पहिल्यांदा राहुल गांधी या घरी आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी चहापान केलं, मात्र त्यानंतर परिवारामध्ये त्यांनी किचनपर्यंत देखील त्यांची वाटचाल झाली। त्या ठिकाणी अनेक त्यांनी किचनमध्ये जाऊन भाजी चिरणं असेल किंवा आणखीन काही गोष्टी झालेल्या आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, आज राहुल गांधी आले अचानक, आपल्याला माहीत होतं की असं काय? नाही साहेब, काहीच माहीत नव्हतं। अचानक आले आणि अचानक आम्हाला त्यांनी धक्का दिला, आमच्या कुटुंबाला आनंदाचा एक अचानक धक्का दिला त्यांनी। काय बातचीत झाली? बातचीत म्हणजे कसं, पहिल्यांदा साहेब दारात आल्यानंतर आम्हाला म्हणजे 1-2-3 मिनटं काय कळलं नाही। साहेब आपल्या एवढं मोठे नेते आपल्या दारात आलेत, आम्हाला काय पहिल्यांदा काही समजलं नाही, कळलं नाही। त्यानंतर घरात आल्यानंतर बसल्यानंतर त्यांना पाणी वगैरे दिलं। पाणी दिल्यानंतर लगेच मिसेसनी चहा वगैरे केला, चहा केल्यानंतर वहिनी चहा चांगला झाला, मी इथंच जेवून जाणार आहे म्हटले। म्हणजे ते हिंदीमध्ये बोलत होते। ओके, परिवारासोबत हिंदीमध्ये त्यांनी बातचीत केली, मराठीमध्ये हे सांगता येत असले तरी ह्या ठिकाणी परिवारासोबत काय केलं? ताई नेमकं तुमच्यासोबत काय बातचीत केली त्यांनी? साधं सिंपलच बातचीत केली, म्हणजे असं घरगुती आपण कसं बोलतो ना, म्हणजे वातावरण असं हे नव्हतं, घाबरण्यासारखं नव्हतं की का असं हे नव्हतं, फ्रीली वातावरण होतं, भाऊ बहिणीसारखं आपलं रिलेशन होतं। म्हणजे वाटलं नाही की एवढ्या मोठ्या नेत्यांच्या बरोबरी मी स्वयंपाक करते। काय केलं तुम्ही? इथं बसलेला होता, त्यानंतर तुम्ही इथून तुम्हाला ते किचनमध्ये पण जाऊ असं म्हणले? हां, किचनमध्ये जाऊ। सध्या आपण राहुल गांधी ज्या पद्धतीनं किचनमध्ये गेले, किचनमध्ये देखील त्यांनी प्रवेश केला आणि किचनमध्ये या ठिकाणी काय किचनमध्ये आल्यानंतर ते बघितलीत सगळं हे। हां, बघितल्यानंतर भाजी वगैरे काय विचारले। ह्या भाज्या होत्या का सगळ्या? सगळ्या फ्रीमध्ये होत्या। बरं, मला विचारल्यानंतर त्यांनी स्वतःहून उघडून त्यांनी सगळं चॉईस केलीत, हे बनवूया, ठीक आहे म्हटलं मी। त्यांनी कांद्याची पात तिथं घेतलीत, कापलीत सगळं आणि तिकडं बनवलं। या ठिकाणी कांद्याची पात दिसते आपल्याला, वांगी दिसतात, लसूण, टमॅटो आहे, इथं हरभऱ्याची भाजी आहे। ह्या भाज्या सगळ्या तिने नीट निवडा केल्या की काय केलं नेमकं? नाही, ही भाजी त्यांनी निवडलं, लसूण त्यांनी सोललं, ती सगळं कटिंग वगैरे त्यांनीच केलं सगळं। आणि त्यानंतर काय केलं?
हा तिकडे जाऊन हे केलं. म्हणजे हा बनवलं. किचनचा परिसर आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की किचनमध्ये त्याने इथं काही निवडण्याची प्रक्रिया असते भाजी याची ही पूर्ण या ठिकाणी केली आणि त्यानंतर या ताईंना घेऊन राहुल गांधी पुढचा प्रवास म्हणजे इथून ते चिरून झाल्यानंतर मग काय केलं त्याने या आपण दाखवूया. आज राहुल गांधी यांनी या घरामध्ये येऊन काय केलं आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी हे पाहू शकता आपण. या ठिकाणी आता किचनचा ओटा आहे. या ठिकाणी कोथिंबीर असेल किंवा अन्य वांगी असेल ही बनवली त्यांनी. काय केलं? बनवलं त्याने स्वतः बनवली? बनवलं. बरं. आणि कांद्याची भाजी त्यांनी स्वतः बनवली. हां, मी भाजी आणि ही वांग्याची भाजी बनवली. कुठं आहे वांग्याची भाजी? हे आपण पाहू शकता वांग्याची भाजी आहे या ठिकाणी त्यांनी बनवलेली ही आहे. हरभऱ्याची भाजी, हरभऱ्याची भाजी, ही वांग्याची वांग्याची भाजी आणि ही ही दादाने बनवली. डाळ बनवलेलं आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणी स्वतः तिने बनवलं आणि बनवल्यानंतर मग पुढे तिने काय केलं म्हणजे काय नाही असंच आम्ही उभारलेलो. खाल्लं तिने? नाही, बाहेर बसून आम्ही सगळी खाल्लो. काय वाटलं? चव त्यांना कशी वाटली? तुम्ही छान वाटली त्यांना. स्वतः तिने बनवलं होय, आणि त्यानंतर तुम्हाला त्यांनी खाऊ पण घातलं आणि स्वतः पण स्वतः खाल्लं. पण खाल्ली. राहुल गांधी यांची ही कायमची आपण छबी पाहतोय की जो पिचडा म्हणजे दलित समाज असेल किंवा अन्य घरं असतील अशा अनेक गरीब घरांमध्ये जाऊन देखील त्यांनी किचनपर्यंत देखील नेमकं काय परिस्थिती आहे आणि महिलांच्या बाबतीत त्यांनी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर किचनमध्ये भाजी बनवलं असेल किंवा या ठिकाणचं जो त्यांच्या परिवारामध्ये काय अडचण असतील हे स्वतः टेम्पो चालक आहेत आणि टेम्पो चालक असताना देखील त्यांच्या घरामध्ये येऊन अशा पद्धतीने त्यांनी किचनपर्यंत पोचलेत. अजून काय सांगायचं आपल्याला? काय काय बोलले असतील? काय नाही, असं सहजच आपलं चर्चा झाली. फ्रीली आपण कसं आता बोलतोय ना तसंच चर्चा झाली. त्यांनी जे जसं सरकारकडून काय काय योजना असतात नाही ते जर काही बोलणं झालं. फक्त त्यांनी फक्त फॅमिलीशी भेट दिली आणि फॅमिलीसाठी तेवढं बोलले. म्हणजे असं आमचं राजकारणाचं वगैरे काही नाही बोलणं झालं. फक्त म्हणजे शॉक जी आम्हाला जी बसलं ही प्रत्येकजण असं म्हणजे राजकारणासाठी येतील असं काही नाही. ती म्हणजे असं साधेपणानं आलेले, साधेपणानं त्यांनी वारलेत. किती वेळ साधारण ते होते आपल्या घरात? 1.5 तास होते. साधारण अर्धा ते 1.5 तास ते या ठिकाणी होते. कोल्हापूरमध्ये जेव्हा राहुल गांधी आज नियोजित कार्यक्रम जो होता शिवाजी पुतळाचं अनावरण असेल, संविधान संमेलन असेल, हे दोन्ही कार्यक्रमच्या ठिकाणी हजेरी लावली. पण कोल्हापूरमध्ये विमानतळावरती पोचल्यानंतर ते थेट या संदे परिवार यांच्यासोबत त्यांनी आपला पहिला वेळ कोल्हापूरमध्ये आल्यानंतर दिलेला आहे. त्यांनी जाता जाता असा कोणता संदेश दिला? काय भेट दिली? काय केलं त्यांनी नेमकं? त्यांनी काय नाही भेट दिली, आम्हीच भेट दिला त्यांना. काय दिलं तुम्ही? संविधान दिला. एक संविधानाची प्रत ही संदे परिवाराने राहुल गांधी यांना दिलेली आहे. आणि सध्या आपण पाहिलं तर राहुल गांधी असतील यांनी कायमच अनेक परिवारांसोबत बातचीत केलेली होती. यापूर्वी देखील वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या स्तरातून सोशल मीडियामधून देखील त्यांचा आपण हा जो अनुभव आहे, जे कोणत्याही दौऱ्यावरती जातात त्या ठिकाणी मात्र ते गरीब असतील किंवा अन्य वर्ग असतील यांच्याशी त्यांची बातचीत झालेली आहे. हा संपूर्ण संदे परिवार आहे. या ठिकाणी आज त्यांनी राहुल गांधी यांनी आज त्यांना सुखद धक्का दिल्याचा आपल्याला या परिवाराकडून सांगण्यात येत आहे. एका टेम्पो चालकाचा हे कुटुंब आहे, टेम्पोचा व्यवसाय चालक आहेत आणि त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. अशा कुटुंबियांना राहुल गांधी यांनी आज एक सुखद धक्का दिल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.